नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। सुरक्षा यंत्रणा भेदून अंबाबाई मंदिरात पिस्तूल। नाताळची सुट्टी, भाविक आणि पर्यटकांच्या अफाट गर्दीनं अंबाबाई मंदिरचा सारा परिसर सोमवारी तुडुंब भरलेला असताना 40 वयोगटातील एकानं सुरक्षा यंत्रणा भेदून मंदिरात पिस्तूल आणल्यानं प्रचंड खळबळ उडाली। संबंधित व्यक्तीनं कमरेला लटकवलेल्या पिस्तूलचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानं सुरक्षा यंत्रणेवर नामुष्की उडावली। पोलीस यंत्रणा हडबडली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ मंदिराकडे धाव घेतली। वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू केली। मंदिरातील चारही प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरची यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचं स्पष्ट झालं। अंबाबाई मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणाची पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गंभीर दखल घेत शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेसह अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती। नाताळची सुट्टी, भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीनं अंबाबाई मंदिराचा परिसर गजबजलाय। सोमवारी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात। अंबाबाई मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात असताना दुपारी अनोळखी व्यक्ती अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रवेशद्वारातून बाहेर आला। मंदिरातून बाहेर येताच संबंधित व्यक्तीनं मंदिर प्रवेशद्वारात थांबलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे यांना उद्देशून अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून कमरेला लटकवलेली पिस्तूल दाखवली। या प्रकरणात बंडा साळुंखे आश्चर्यचकित झाले। मंदिर परिसरात येताना प्रमुख प्रवेशद्वारावर अत्याधुनिक पद्धतीची मेटल डिटेक्टरची यंत्रणा असतानाही बंदोबस्तावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना पिस्तूलचा सुगावा का लागला नाही असा प्रश्न उपस्थित केला। मुंबईतील संबंधित बांधकाम व्यावसायिक असलेल्या भाविकानं स्वतः या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानं शहरात खळबळ उडाली। संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धांदल उडाली। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली, मात्र संबंधित व्यक्ती मित्रासह मंदिर परिसरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं। रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी पोलिसांचा संपर्क झालेला नव्हता। अंबाबाई मंदिरासह परिसरात घातक शस्त्रांसह प्रवेश करणं, वावरण्यास मनाई असतानाही पिस्तूलसह मंदिरात प्रवेश करणं, सार्वजनिक ठिकाणी त्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करणं हा कटाचा भाग असू शकतो। संबंधित व्यक्तीसह त्यांना सहकार्य करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितलं। शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील स्वतः रात्री उशिरापर्यंत घटनेची चौकशी करत होत्या।